जर घरीच एवढा भारी डाळ तडका बनत असन तर बाहेरून डाळ तडका मागवायचाच कशाला? म्हणजे तुम्हाला सांगते मी जर कधी हॉटेलला जायचं म्हणलं ना तर आमचे घरचे काय म्हणतात, नको हॉटेल, आज घरीच डाळ तडका बनव, म्हणजे एवढा टेस्टी लागतो बरं का हा. चला आता तुम्हाला रेसिपी सांगते. त्यासाठी काय करायचं, 1 वाटी ना तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ कुकर मध्ये टाकायची, धुवून घ्यायचं, नंतर त्यात पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि तेल टाकून याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता जिरा राईस बनवायला ना कुकर मध्ये तेल टाकायचं, तेल चांगलं गरम झालं का जिरे टाकायचे आणि कोथिंबीर टाकायची बरं का. कोथिंबीरीने भात असा जबरदस्त लागतो ना. थोडं तडतडून द्यायचं, लगेच आहे ना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, पाण्याला उकळी आली का तांदूळ द्यायचा टाकून. तांदूळ इथं मी 10 मिनिटं भिजून घेतलेला आहे. आता नंतर याला उकळी आली का चांगली तांदळाला, मग झाकण लावायचं आणि एकच शिट्टी द्यायची बरं का. असं केल्याने ना म्हणजे तांदूळ एकदम सुट्टे सुट्टे होतात बरं का, बिलकुल सुद्धा चिकट भात होत नाही. डाळ सुद्धा चांगली शिजलेली आहे. लगेच एका कढईमध्ये तेल टाकायचं, तेल गरम झालं का जिरे टाकायचे, बराच कांदा कापून टाकायचा, त्याचबरोबर आहे ना सुक्या लाल मिरच्या असतात त्या तोडून टाकायच्या, त्याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं टाकायचे, हिरवी मिरची कापून टाकायची, अद्रक लसूण टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये हिंग टाकायचं. आता चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये लाल मिरची पावडर, धन्याची पावडर आणि हळद टाकायची. आता हे मसाल्याला थोडंसं भाजून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये कापून घेतलेले टमाटर टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि मीठ टाकायचं. आता टमाटर चांगलं नरम पडूस तर ना परतून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये शिजवलेली डाळ टाकून द्यायची, मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकायचं. आता पाणी खूप जास्त पण नाही टाकायचं, थोडी घट्ट सरस हा डाळ तडका छान लागतो. आणि आता चांगलं याला ना 7-8 मिनिटं मीडियम गॅसवर उकळून द्यायचं. नंतर गॅस बंद करायचा, कापलेली कोथिंबीर टाकायची वरून आणि आता ना तूप ठेवायचं गरम करायला. चांगलं तूप गरम झालं का त्याच्यामध्ये ना उभं कापून असे अद्रकचे तुकडे टाकायचे, लाल मिरची पावडर टाकायची आणि चरकन असा तडका त्याच्यामध्ये ओतून द्यायचा ना. म्हणजे असं चरकन आवाज आला ना एकदम तडका जबरदस्त बसतो बरं का. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपला डाळ तडका पण रेडी आहे आणि गरमागरम आहे ना भात पण रेडी. आता याला भाताबरोबर खा, चपाती बरोबर खा, एकच नंबर लागतो. तर नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.